नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर मला बऱ्याच जणांचे प्रश्न आले की मानसशास्त्रामध्ये आम्हाला कमी दिवसात जास्त गुण मिळवायचे आहेत, तर आम्ही काय केलं पाहिजे? तर त्यासाठी फडके प्रकाशनाची सिरीज या ठिकाणी मी घेतलेली होती। परीक्षाभिमुख माहितीवर या ठिकाणी मी काम केलेलं आहे। त्यामुळे फक्त एवढी सिरीज जरी तुम्ही बघितली तरी तुम्हाला 25 मार्क आरामात मिळतील, ठीक आहे। आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणताही व्हिडिओ बघत असाल, आता हा बालमानसशास्त्राचाच व्हिडिओ आहे, परंतु इतर कोणताही व्हिडिओ तुम्ही बघत असाल तरी फक्त तुम्हाला या व्हिडिओच्या नावावर क्लिक करायचं आहे आणि खाली येऊन या ठिकाणी हे बघा, इथे खाली माझं चॅनलचं नाव येतं, फक्त चॅनलवर तुम्हाला यायचं आहे। जसे तुम्ही चॅनलवर येता जसे तुम्ही चॅनलच्या मुख्य पेजवर येता तसं थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विविध व्हिडिओ दिसतील, पण तुम्हाला या ठिकाणी पॉडकास्ट यावर क्लिक करायचं आहे, किंवा पॉडकास्ट नसेल तरी प्लेलिस्टमध्ये येऊ शकता। प्लेलिस्टमध्ये जरी आला तरी या ठिकाणी फडके प्रकाशन TET परीक्षाभिमुख माहिती ही प्लेलिस्ट तुम्हाला या ठिकाणी सापडेल, फक्त त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। ह्या प्लेलिस्टमध्ये 10 व्हिडिओ आहेत। हे 10 व्हिडिओ जरी तुम्ही पाहिले तरी तुम्हाला 25 गुण मिळतील। आता ज्यांच्याकडे वेळ आहे ते 10 व्हिडिओ बघतील, परंतु समजा एखाद्यापर्यंत हा व्हिडिओ नेमका परीक्षेच्या आदल्या दिवशीच पोहोचला, ठीक आहे, परीक्षेच्या आदल्या दिवशी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला आहे, तर तुम्ही काय कराल, हे सगळे व्हिडिओ तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 गुणांचा अभ्यास करून देतील। परंतु सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ यामधला आहे तो म्हणजे हा शेवटचा व्हिडिओ बघा। त्याचं टायटल तुम्हाला दिसत असेल, शीर्षक महत्त्वाचे बालमानसशास्त्रज्ञ व त्यांचे सिद्धांत, पद्धती, उपपत्त्या, प्रतिमाने इत्यादी महत्त्वाची माहिती। हा जो 30 मिनिटाचा व्हिडिओ आहे, या एकाच व्हिडिओमधून तुमचे 5 ते 6 गुण कव्हर होतात, ठीक आहे। मागच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून जेवढे मानसशास्त्रज्ञ विचारलेले आहेत ते सगळे त्यात घेऊन आणखीही जेवढे मानसशास्त्रज्ञांवर प्रश्न येतील ते सगळे यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे, ठीक आहे। थोडं डेमो म्हणून तुम्हाला दाखवतो बघा फक्त। थोडं पुढे स्क्रॉल करून दाखवतो मी तुम्हाला, हे बघा। या ठिकाणी जर दिसत नसेल तुम्हाला तर अशा पद्धतीने या ठिकाणी गुणवत्ता यावर येऊन ॲडव्हान्स यावर क्लिक करून हे कमीत कमी 480p करून घ्या। 720 केलं तरी चालेल, कारण त्यामुळे चांगलं दिसणार आहे। हे बघा, व्हिडिओ क्लिअर झालेला आहे। ज्यांच्या मनात असतं ना की व्हिडिओ क्लिअर दिसत नाही त्यांच्यासाठी हे बघा, या ठिकाणी स्वतःच्या नोट्स मी माझ्या काढलेल्या होत्या, त्या तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत। सर्व महत्त्वाचं आहे, यावर प्रत्येक पॉईंटवर या ठिकाणी प्रश्न येऊन गेलेला आहे आणि कोणत्या वर्षांमध्ये हे प्रश्न आले ते मी तर यांच्यावर 17, 18 आणि 2020 या 3 वर्षांच्या TETमध्ये प्रश्न आतापर्यंत येऊन गेलेला आहे। अशा पद्धतीने सर्व मानसशास्त्रज्ञ मी कव्हर केलेत, हे बघू शकता तुम्ही। हे बघा, असुबेल, कडलेविन, अशा पद्धतीने हे पुढे चालू आहे। शक्यतो यामध्ये याची मी काळजी घेतलेली आहे, पण अनावधानाने जर एखादी त्रुटी राहिली असेल तर ती तुम्ही मला सांगू शकता। हे बघा, इथंपर्यंत शेवटपर्यंत तुम्हाला मी आणून दाखवलेलं आहे। हे बघा, 51 मानसशास्त्रज्ञांवर या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे, याच्या बाहेर 99% गॅरंटी आहे की जाणार नाही कोणताही मानसशास्त्रज्ञ, पण जर गेलाच तर ठीक आहे, एखाद दुसरा इकडे तिकडे होऊ शकतो, परंतु 5 ते 6 गुण तुम्हाला यावर हमखास मिळतील। हे बघा, अशा पद्धतीने प्रश्न कशा असतात तेही मी या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे। हे बघा, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक टिंबटिंब यांना मानले जाते। जर तुम्ही हे पाहिलं असेल तर तुम्हाला हे कळलं असणार, ठीक आहे। हे जर व्हिडिओ तुम्ही बघितले, सर्व व्हिडिओ बघितले किंवा हा व्हिडिओ जरी पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला या ठिकाणी कळेल। याचं उत्तर मी पुढे दिलेलं आहेच आहे, हे बघा, लेविन नाही आहे, कॅग्ने आहे, ठीक आहे, हे मी या ठिकाणी दिलेलं आहेच आहे।
परंतु अशा पद्धतीने व्हिडिओ बघा. हे प्रश्न येऊन गेलेले आहेत. हे बघा वरती लिहिलं आहे महा TET 2024मध्ये अभिजात अभिनंदन उपपत्तीचा पुरस्कर्ता कोणता. आता हा प्रश्न पहिल्याच पानावरती होता. ठीक आहे, अभिजात अभिनंदनाचा जो प्रश्न होता तो पहिल्याच पानावर होता, पॅवलॉव. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ गेला. हा शेवटच्या दिवशी आदल्या दिवशी तुम्ही बघत असाल त्या वेळेसाठी आहे. इतर वेळेला जर तुमच्याकडे वेळ असेल तर हे सर्व व्हिडिओ बघा, कारण सर्व व्हिडिओ महत्त्वाचे आहेत. प्रत्येक व्हिडिओमधून 2 ते 3 गुण तुमचे कवर होतील. ठीक आहे, बघा हे तुम्हाला दिसत असेल. या व्यतिरिक्त आणखी तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही मागे येऊन हे बघा कोणता एखाद्या व्हिडिओमध्ये चालू करतो मी, 1 मिनटं. याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जर जेव्हा तुम्ही जाता व्हिडिओच्या त्यावेळेला तिथे तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिसेल. त्या टेलिग्रामच्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. किंवा या व्हिडिओच्या बाजूला मी तुम्हाला QR कोड लिंक देण्याचा प्रयत्न करेल. त्या QR कोडवर तुम्ही जसं स्कॅन कराल गुगल लेन्सने तरी तुम्ही रिडायरेक्ट होशाल टेलिग्राम चॅनलवर. तिथे देखील तुम्हाला यूट्यूबवरून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाणार. रेंज प्रॉब्लेम असल्यानंतर काही वेळेला ओपन होत नाही. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने चॅनल आहे. आणि फक्त महत्त्वाची माहितीच या चॅनलमधून दिली जाते. कुठलीही बंपक माहिती विनाकारण दिली जात नाही, कारण तुम्हालाही अभ्यास करायचा असतो आणि मलाही अभ्यास असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या चॅनलमध्ये जसे तुम्ही येणार तसे या ठिकाणी महत्त्वाची माहिती या ठिकाणी मी दिलेली आहेत. या तुम्ही बघू शकता. ठीक आहे, सर्व या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. एवढंच नाही तर हे बघा महत्त्वाचे पुस्तकं देखील या ठिकाणी बालमानसशास्त्राचं पुस्तक देखील मी या ठिकाणी टाकलेलं होतं. उपपत्त्या मानसशास्त्राच्या असतील. हे बघा बालमानसशास्त्राचं एक पुस्तक आहे, ते देखील मी या ठिकाणी टाकलेलं आहे. अशा पद्धतीने चॅनल आहे. ठीक आहे, हा चॅनल तुम्ही QR कोडने देखील करू शकता स्कॅन, जो मी शेजारी मागेही दिला होता आताही दिलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सर्व अभ्यास जर तुम्ही केलात तर नक्कीच तुम्हाला 25 गुण मानसशास्त्रामध्ये मिळतील. ठीक आहे, या व्यतिरिक्त जर तुम्ही चॅनलवरती गेलात तरी आणखी भरपूर व्हिडिओ तुम्हाला सापडतील. प्लेलिस्टमध्ये जा, सर्व व्हिडिओ बघा. ठीक आहे, या ठिकाणी TETच्या क्वेश्चन पेपर दिलेले आहेत सोडवून. अशा पद्धतीने काही शंका असेल तर मला तुम्ही नक्कीच कोणत्याही व्हिडिओखाली कमेंट करा. शक्य तितक्या लवकर त्याचं उत्तर दिलं जातं. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.